बातम्या अशा येतात महायुती तुटते, शिवसेना स्वबळावर, आणि त्याला आधार असा आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की शिवसेना ही 2 ठिकाणी बोलणं करते, अमित शहांची भेट झालेली आहे. ही चर्चा अजिबात झालेली नाही. हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे. कारण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे. मुळात अशी कुठलीही चर्चा झाली नसताना आम्हाला माहीत आहे संजय राऊतांना जलात कोणी घातलं, त्यामुळे या बातम्या अजिबात तथ्य नाही आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत. उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आणि खरं तर ही बातमी आली कुठून, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही चर्चा फक्त सीट वाटपावरून झालेली आमची चर्चा हायकमांड बरोबर होती. जिथे कुठे काही पेच होता तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो. परंतु आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात 1% सुद्धा 0.1% सुद्धा तथ्य नाही. ही बातमी मुद्दाम पेरली गेली. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे षडयंत्र काही लोकांचं आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही सत्य नाही, तथ्य नाही. पण शिवसेना याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीये? मग शिवसेना यावर स्पष्टीकरण का देत नाहीये? हे बघा, कोण कोणाशी भेटले तो त्यांचा, पण आमची चर्चा हायकमांड बरोबर संजय राऊत अमित शहाजींना भेटले याबद्दल अजिबात झालेली नाही. पण संजय राऊत पण त्यांचं वैयक्तिक कदाचित मत असेल. अशी चर्चा तीनही पक्षामध्ये कुठेच झालेली नाही. आज सकाळपासून स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू आहे. आता संध्याकाळी सीईसी होणार आहे. शिवसेनेतल्या काही नेत्यांसोबत फोनवरून वगैरे काही चर्चा झाली? आमची चर्चा कंटिन्यू सुरू आहे. काल रात्री पण होती. त्यामुळे अनेक जागेवरचा पेच हा कमी होत आला. आता 7-8 जागेवरच शिल्लक राहिलेला आहे. ही चर्चा फोनवर होऊन सुद्धा आम्ही 5-6 जागेचा तिढा दोघांनी मिळून काल रात्री पण सोडवला. महाविकास आघाडी एक संघ एकदम ये फेविकॉल का जोड़ है, ये टूटेगा नहीं. हिंदी में बताइए. ये जो चर्चा है चल रही है कि महाविकास आघाड़ी से शिवसेना, आप बताइए की हे वर्ष नाही यांचं हिंदी होऊ द्या. महाविकास आघाड़ी में प्रॉब्लम हो सकता है, ऐसे एक बात चल रही है. अमित शाह से मुलाकात की है. देखो, इस बात में कोई तथ्य नहीं है. ये अफवाहें जानबूझकर फैलाई जा रही है. हमारे हाईकमान के साथ में इस विषय को लेकर बिल्कुल चर्चा नहीं हुई है. संजय राउत जी अमित शाह को मिले ये कभी बात हमने की ही नहीं, क्योंकि ऐसा कुछ हुआ ही नहीं है. तो इसको लेकर फालतू में कांग्रेस के खिलाफ कांग्रेस और शिवसेना में झगड़ा लगाने का काम ये जानबूझकर भारतीय जनता पक्ष की ओर से हो रहा है. ये झूठी न्यूज़ या ये माहिती देकर ये जनता में और महाविकास आघाड़ी में एक संभ्रम निर्माण करने का काम ये किया जा रहा है. इसके खिलाफ लेकिन कौन है इसके साजिश? भारतीय जनता पक्ष है, उनके नेता है. लेकिन शिवसेना इसके ऊपर क्लैरिफिकेशन क्यों नहीं दे रही है अभी तक? वो उनका काम है. हमारे पास में ऐसी कोई चर्चा हुई नहीं, ना खरगे साहब के पास हुई, ना वेणुगोपाल जी के सामने हुई. तो इसमें हमसे हमारा खुलासा यही है कि हमने कोई चर्चा इस विषय को लेकर संजय राउत जी को विषय को लेकर किया नहीं है. नहीं, शिवसेना प्रेशराइज करना चाहती है कांग्रेस को, ऐसा लग रहा है शिवसेना प्रेशराइज करना. नहीं, देखो, प्रेशराइज का सवाल नहीं, एक 10-12 जगह का सवाल है और हमने आपस में बैठकर ये मसला सुलझा लिया है और 10-12 जगह का विषय जो है वो कल मुंबई में सॉल्व हो जाएगा, ये हमारा विश्वास है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.